नमस्कार. आज आपण बनवणार आहोत बिर्याणी. त्यासाठी लागणारा हा तांदूळ आणि त्यासाठी लागणारं साहित्य: कांदा, वाटाणा, बटाटा, काजू, लसूण, कोथिंबीर आणि टोमॅटो. आणि हा खडा मसाला: कस्तुरी मेथी, हिरवी मिरची, कांदा लसूण मसाला, जिरे, मोहरी आणि हळद. आता आपण गॅसवरती कुकर ठेवला आहे. तो गरम झाला की आपण त्यामध्ये घालणार आहोत 2 पळ्या तेल. आता आपण त्यामध्ये तेल तापलं आहे. आता आपण त्यामध्ये घालणार आहोत मोहरी. आता मोहरी तडतडली आहे तेलामधली. आता आपण घालणार आहोत खडा मसाला. आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत हिरवी मिरची आणि कांदा. आता आपला कांदा ब्राऊन झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत लसूण, बटाटा आणि त्याला मिक्स करून घेणार आहोत. आता हा परतून घेतलेला आहे बटाटा, लसूण. आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत वाटाणा आणि मिक्स करणार आहोत. आता हे सगळं मिक्स करून घेतलं आहे भातामधलं साहित्य आपण. आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत टोमॅटो. याला पण मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत काजू, कांदा लसूण मसाला, हळद आणि कस्तुरी मेथी आणि हे मिक्स करून घेणार आहोत. आता हे या सगळ्या भाज्या मिक्स करून झाल्या आहेत. आता छान परतून झाल्यामुळे आपण आता याच्यामध्ये तांदूळ घालत आहोत. तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये मीठ घालणार आहोत चवीनुसार आपल्या आणि हे मिक्स करून घेणार आहोत. आता हे सगळं मिक्स झालेलं आहे. खूप छान अशी बिर्याणी भात तयार आपला झालेला आहे. यामध्ये आपण काय घालणार आहोत? गरम पाणी. त्यामुळे लवकरच भात तयार. आता आपण गरम पाणी घालून झालं आहे. आता याच्यामध्ये घालत आहोत आपण कोथिंबीर आणि याला झाकण लावून घेणार आहोत. आता आपण याला झाकण लावणार आहोत आणि 2 शिट्ट्या घेणार आहोत, म्हणजे आपला भात रेडी होईल. आता आपला भात तयार झालेला आहे, छान असा मस्त बिर्याणी भात. आता आपण हा खायला घेणार आहोत.